श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास हा साधा महिना नाही तर आयुष्य बदलण्याची एक पवित्र संधी मानल्या जाते आणि शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की या महिन्यात केलेली छोटीशी चांगली कृती देखील अनेक पटीने फळ देणारी असते, पण जर काही चुका केल्या तर त्याचे परिणाम आयुष्यभर दिसून येते. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, काय शुभ मानलं जातं आणि कोणत्या गोष्टीमुळे पुण्य कमी होऊ शकतं. मंडळी, 2026 मध्ये आलेला आहे अधिक महिना. हा महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित मानला जातो आणि या काळात जास्तीत जास्त जप, तप, दान, धर्म आणि उपासना करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवासमोर तुपाचा दिवा लावावा, नमो भगवते नमो वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करावा, विष्णू स्तोत्र, भगवद्गीता किंवा रामायणचं वाचन करावं. शक्य असेल तर दररोज तुळशीची पूजा करून नमस्कार करावा, कारण तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये. या महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, गरिबांना मदत, पक्ष्यांना पाणी ठेवणे किंवा 33 वस्तूंचं दान करणे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. तसंच आई वडिलांची सेवा करणे, त्याचा आशीर्वाद घेणे आणि विशेषतः आईची ओटी भरणे खूप शुभ मानलं जातं, कारण आईचा आशीर्वाद हा देवाच्या आशीर्वादासारखाच मानला जातो. विवाहित स्त्रियांनी या महिन्यात चांदीची जोडवी घेणं किंवा बदलणे शुभ मानलं जातं, पण सोन्याची जोडवी कधीही घालू नये, कारण सोनं हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. या काळात सात्विक जीवन जगणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण, शिळं अन्न आणि चुकीच्या सवयीपासून दूर राहावं, कारण अन्नाचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि विचारावर असतो. तसंच या महिन्यात राग, भांडण, वादविवाद, अपशब्द, खोटं बोलणं आणि कुणाचे मन दुखवणं टाळावे, कारण या काळात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा दिला जातो. विवाह, गृहप्रवेश, नामकरण, भूमिपूजन किंवा नवीन मोठे काम या महिन्यात शक्यतो टाळावेत, कारण हा महिना भौतिक सुखासाठी नसून आत्मशुद्ध आणि देवभक्तीसाठी मानला जातो. अनेक लोक या महिन्यात फक्त बाहेरून पूजा करतात, पण मनात राग, मत्सर आणि नकारात्मक विचार ठेवतात. पण लक्षात ठेवा, फक्त पूजा करून उपयोग होत नाही, तर मन शुद्ध असणे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण श्रद्धा आणि सातत्य असले तरच छोटासा जप सुद्धा मोठं फळ देऊ शकतो. अधिक महिना म्हणजेच स्वतःला बदलण्याची, देवाशी जवळकी वाढवण्याची आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची एक स्वर्ण संधी आहे. त्यामुळे हा महिना श्रद्धेने, शांततेने आणि चांगल्या विचारांनी घालवा, कारण या काळात केलेली प्रत्येक चांगली कृती तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येऊ शकते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.